नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये वर्षभर टिकणारा आणि वाळवणीचा पदार्थ म्हणजे चिप्स बनवणार. प्रत्येक घरामध्ये बनवतात. आज आपण तुरटी न वापरता बनवणार आहे आणि तुरटीचा अजिबात वापर न करणार. मस्त आणि सफेद आणि फुसके होतात. चला तर मग कसे बनवतात ते बघूया आपण. बटाटे चिप्स बनवण्यासाठी मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे. आपल्याला जास्त मोठेही बटाटे नकोय आणि जास्त छोटेही बटाटे नाही पाहिजे. चिप्स बनवण्यासाठी या साईजचे बटाटे पाहिजे. असे लांब लांब असले तरी चालते. मस्त नवीन बटाटे आणि कडक बटाटा पाहिजे. तर मार्केटमधून घेताना बघत असाल या पद्धतीने बघून घेतलं ना, व्हाईट निघतं बघा, सफेद नख लावला तर सफेद दिसतं. आणि जे काही बटाटे नख लावल्यानंतर पिवळे दिसतात त्याचं की त्याचे चिप्स काळपट होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला असा बघून बटाटा घ्यायचा असतो. आणि मस्त मी असे 7 ते 8 किलो बटाटे घेतलेले आहेत. मी सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहे या पद्धतीने आणि पाण्यात ठेवणार आहे 2-3 तासासाठी. म्हणजे त्याचा जो काळापणा असतो ते पूर्णपणे निघून जातो आणि आपले चिप्स ते आहे ते एकदम मस्त असे व्हाईट होतात, सफेद होतात. बघत असाल मस्त असे सर्व बटाटे मी सोलून पाण्यात घालून ठेवलेले आहे. जवळजवळ 2-2.5 तास होत आलेले आहे. आणि आता मी चिप्स करायला घेणार आहे. कमीत कमी 1 तास तरी पाण्यात ठेवायचे. बघत असाल हे चिप्सची जी आपण किसणी आहे त्या चिप्सच्या किसणीने मी चिप्स पाडून घेणार आहे आणि तेही लगेच पाण्यात टाकणार आहे. मी परत घेतलेले, परतच पाणी घालून घेतलेले आहे आणि या पद्धतीने मी चिप्स करून घेणार आहे. मस्त असे चिप्स पडत आहे. मी दाखवायला छोटा बटाटा घेतला होता आणि आपल्याला या पद्धतीने करायचे आहे. मस्त असे लांब लांब किस पडतात. मग याच पद्धतीने मी सर्व चिप्स बनवून घेणार आहे. छान पडत आहे बघत असाल. मस्त असे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, आरामशीर आपले बोट दिसत आहे. बघत असेल तुम्हाला खूप छान असे चिप्स पडत आहे. आता सर्व चिप्स मी बनवून घेत आहे. बघत असाल तर आपले किस मस्त असे एकसारखे पडत आहे. याच पद्धतीने आपले चिप्स आपण सर्व करून घेणार आहोत. आपल्या किसणीची जशी साईज असेल त्या साईजने बटाटे जर आपण घेतले ना तर मस्त एकसारखे बटाट्याचे चिप्स पडतात. म्हणजे अर्धे कट होत नाही. ते या पद्धतीने मी सर्व करून घेणार आहे. सर्व चिप्स या पद्धतीने मी करून घेतलेले आणि 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेले छान. आता मी वाफळून घेणार आहे. आपल्या पाण्याला छान उकळी आलेले आहे. तर मीठ घालून घेणार आहे. मीठ आपल्याला जास्त नाही घालायचं, नाहीतर खारट होतात. थोडंसं आपलं घालून घ्यायचं मीठ. आणि आता त्यात चिप्स सोडून घेते मी. हे जे चिप्स आहे हे सोडून घेणार आहे. अगदी अलगदपणे सोडायचे, खूप गरम पण आहे त्यासाठी मी थोडे थोडे करून सोडणार आहे. सर्व चिप्स घालून घेतलेले आहे. आता मस्त खळखळून एक उकळी आली की आपल्याला चिप्स काढून घ्यायचे. जास्त ओव्हरकुक करायची नाहीये. तर शिजले कस काय करणार, तर एक दणकून उकळी आणायची आहे आपल्याला. बघत असाल उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता पूर्ण अशी उकळी आलेली आहे. आता गॅस पूर्ण बंद करून घेणार आहे मी. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका चाळणीमध्ये पटकन काढून घेणार आहे. म्हणजे आपले चिप्स आहे ते छान होतील. आणि तुरटी वगैरे काहीच घातलेलं नाही, फक्त मीठ घातलेलं आहे आपण. या पद्धतीने मी या चाळणीत काढून घेणार आहे चिप्स. बघत अशा निथळून जातात मग पटकन. आणि आपल्याला लगेच सुकत घालायचे आहे. सर्व चिप्स मी काढून घेते. ऊन खूप आहे आणि इकडे मी प्लास्टिकचा कागद अथरून घेतलेला आहे आणि चिप्स आता एक 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 करून सुकत घालणार आहे. छान असे पसरून घेणार आहे आणि पूर्ण आपण 1 दिवसाचं ऊन देणार आहोत. पाहू शकता आपले 2 दिवसात मस्त असे चिप्स वाळलेले आहे. अगदी कडकडीत असे चिप्स आपले झालेले आहे. आणि ऊन असल्यामुळं काय आलं ते शूट करता आलं नाही मला सुकत घातल्याच्या नंतर. त्यासाठी आता पूर्ण वाळल्याच्या नंतर शूट केलेलं आहे. 2 दिवस आपला चिप्स मस्त असा कडकडीत वाळलेला आहे. अगदी काचेसारखा दिसत आहे.
आणि आपण तुरटी वगैरे घातलेले नाही तरी खूप छान झालेला आहे. आणि जेव्हा मी वाफळून घेतला, सुकत घातला, ते शूट करायचं राहिलेलं ते नाही, मिस झालं. तर आता पूर्ण वाळून झालेलं आहे ते दाखवत आहे. मस्त असं 2 दिवस मी उन्हात वाळून घेतलेला आहे, छान झालेला आहे. आता आपण तळून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे, आता चिप्स सोडून घेणार आहोत. मस्त आपले चिप्स फुगत आहे, बघत असाल. बघत असाल, तळायच्या आधी आपला चिप्स या पद्धतीने एकदम काचेसारखा होता आणि मस्त असं तळून या पद्धतीने होतो, छान होतो आणि एकदम फुसका असा होतो. नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.